आम्ही हिरोशिमाला पोहोचेल. साधारण मला वाटतं 4 तासाचा प्रवास आहे हा. 4 ते 4.5 तास. टोकियो टू हिरोशिमा 800 किलोमीटर. 4-5 स्टॉप आणि सगळे लोक म्हणजे साधारण 300 किलोमीटर पर आरने आम्ही आलोय. एव्हरेजली 280 किलोमीटर पर आर पोहोचलोय. कारण की यांचा ऑलरेडी सेपरेट एक मोठा ब्लॉग आहे आणि- बुलेट ट्रेनवर. त्याचे आणि- सगळे स्पेसिफिकेशन डिटेल्स सगळं त्यांनी सांगितलं आहे. पण बुलेट ट्रेन ही अशी गोष्ट आहे की ती गोष्ट जेव्हा पण तुम्ही बसाल, किती वेळा पण बसा, पण तुम्हाला नवीन एक्सपिरियन्सच वाटेल. ते तर आहे. त्यामुळे पण असो आम्ही एका सुंदर अशा ठिकाणी जाणार आहोत, हिरोशिमा. आता छान पाऊसही पडतो. जरा म्हटलं नेचर. खूप झालं टोकियो लाईफ, वर्क लाईफ, हेक्टिक, सगळ्या त्या काचेच्या बिल्डिंग्स, सगळीकडे पॉश एरिया, त्याचा कंटाळा येऊन सध्या आता आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात थोडे दिवस काढायचे. थोडे 2-3 दिवस दिवस. पण फक्त 2 दिवस आहेत. आता फक्त मोजून 5 मिनिटात आम्ही पोहोचतोय. 5 ते 10 मिनिटात हिरोशिमा मध्ये. हे बघा, रेडी स्टेडी गो. A few moments later. चला लवकर. वेट समू थांबतच नाही, किरकिर करतोय. त्याला यातून बाहेर पडायचंय. हा, हे बघा यातून कधी बाहेर पडतो त्याला असं झालं. डोंट डिस्टर्ब. आणि सूर्य इथं त्याला सांभाळणारी तिचे पराकाष्ठा करते. तिचे प्रयत्न तसे सार्थकी लागलेच आहेत. ते नेहमीच असतात. नेहमी मीच प्रयत्न करते. वा त्याच्या मागे पळायचं काम माझंच आहे. मला एवढं सगळं सामान घेऊन यावं लागतं. तिला ती बघा पूर्ण मोकळी आहे, तेच आहे ना? त्यामुळे ती पळू शकते. शंभर टक्के हिरोशिमा, मोकळी. चल शमो. हिरोशिमा, ये. 1 2 3 जाओ. पळा सामा, हिरोशिमा. थंडी वाजते आम्हाला. थंडी. ये. सम्राट थंडी वाजते. बाबा से बाबा वेलकम टू हिरोशिमा. सुंदर आहे. याला स्ट्रीट कार म्हणून अशी कन्सेप्ट आहे, नाव दिले यांनी. आणि ह्या केबल कार टाईप सगळ्या कार आहेत घेऊन जाण्यासाठी. केवढी गर्दी झाली आहे बघा. गोल्डन वीक, यालाच गोल्डन वीक म्हणतात. गोल्डन वीक मध्ये फिरायचं म्हणजे Shama, it's an elevator, okay? It's an elevator. थँक्यू शमू. The next day. आता निघालो आम्ही. कुठे निघाले सूर्या? मियाजीमाला निघालो आता आम्ही. आता 1 नंबरचा प्लॅटफॉर्म मध्ये आमची ट्रेन आहे. बघूयात. चल. खूपच गर्दी वाटतं आज. तरी आम्ही लवकर आलो 9 वाजता. काय रे समू? मला खूप त्रास खूप त्रास देतोय. आहे. वाव, शिप. सम्राटची फर्स्ट राईड आहे शिपची. वाव, शिप. सम्राट, how do you say ship? फायनली बसलोय. समुद्राला सरप्राईज झालाय. कुठे आलोय? सम्राट हे गार हवा येते म्हणून आम्ही टोपी घातली. सकाळपासून त्यांनी आंघोळ नाही केली. त्याला तसंच पारूस आणलंय आम्ही कपडे घालून. तरी तो आमच्या तिघांमध्ये चांगला दिसतो. म्हणजे सेकंड नंबर आहे त्याची. माझा नंबर शेवटून पाहायला लागतो. दिस इज द मोस्ट आयकॉनिक व्ह्यू. येस.
ज्यूस घे राजा. इथं पोचल्या फेरीमधून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा इथं सुंदर सगळी हरणं आहेत, बघू शकता. इथे एक आहे, इथे आहे, अशी सगळं सुंदर अशी पाळीव हरिणी आहेत. पण या हरणांपासून सावधान राहायचं, कारण की हे आपलं फूड घेऊन जातात. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. बघू, छान वाटतंय, पण सुंदर असं ठिकाण आहे, सम्राटही एन्जॉय करते. सुंदर आहे. फेरीमधनं प्रवास आणि त्याच्यानंतर इथून आता परत आम्ही पूर्ण मियाजिमाची जी बाजारपेठ आणि जे मेन आयकॉनिक टोरी गेट आहे तिथं लवकरच पोहोचेल, तुम्हाला दाखवेल व्ह्यू. सुंदर आहे एक एक्सपिरियन्स. हेक्टिक आहे, पण एक लहान मुलासोबत येण्याची काही चेष्टा नाही आहे, पण स्टील आम्ही लढत राहू. इथून पुढे आपण सम्राट? ह्याच्या मियाजिमाची बाजारपेठ आहे, याला ओमोते सांदो बाजारपेठ असं काहीतरी म्हणतात. एक एरिया आहे जिथं आपण एक्सप्लोर करू शकतो. ये चला चला, सुंदर आहे मियाजिमा. नेचरच्या सानिध्यात आलं म्हणून छान वाटतं जरा वेगळ्या ठिकाणी. करेक्ट. ओय पठ्या, सम्राट चल. इथे मागे इतकं सुंदर वातावरण झालंय, पण सम्राट माझं बाळ जम करतंय. शॅल वी गो नाउ? लेट्स गो. आपण पुढे जम करूयात, चला. पण तो एन्जॉय करतोय तेच खूप मोठी गोष्ट आहे. बराच वेळ मी सम्राटला सांभाळलं, आता त्याच्या बाबांचा टर्न आहे सांभाळायचा. आता त्यांचा संघर्ष सुरू झालाय. मी जेव्हा सांभाळते तेव्हा म्हणतात की तुझं इकडे लक्ष नाही, तिकडे लक्ष नाही, पण आता स्वतःची वेळ आल्यावर त्यांना कळतंय किती ठिकाणी लक्ष ठेवावं लागतं ते. आता स्वतःचाही गोंधळ उडतोय ना. इट्स ओके. इथे पळतोय तो एवढ्या गर्दीतही. गर्दी प्रचंड आहे. कधीही कुठेही गेलं तरी यांचं माझ्यावर ओरडणं काही थांबत नाही. इतकं छान प्लेस आहे, पण माझ्या चुका आणि मिस्टेकच दिसतात. मला आत्ता कळलं की एवढी मोठी जी लाईन आहे ती कशासाठी येते. तर इथे बघितल्यावर असं वाटलं की आतमध्ये टेम्पल असेल, टेम्पलमध्ये जसं आपण देवाचं दर्शन घेतो तसं असेल. पण अजून त्या लाईन जसं फॉलो केलं तर कळलं की इथे एक फोटोचा स्पॉट आहे आयकॉनिक, जिथे लोक फोटो घेत आहेत आणि तिथून मागे जे मेन गेट आहे ते दिसतंय. सो फक्त एक फोटो घेण्यासाठी ही एवढी मोठी प्रचंड अशी लाईन होती, जे आम्ही एंट्रन्सपासून फॉलो करत होतो. जवळपास 1.5-2 किलोमीटर असेल फक्त एक फोटो घेण्यासाठी. म्हणताय ही मागची बगी पण होती इथे, पण हे खरंच बसले असते आणि यांना ओढणारा माणूस अर्धा रस्त्यातच नमून गेला असता. मला कधीतरीच चान्स मिळतो चिडवायचा. तो माणूस अर्ध्या रस्त्यात म्हटला असता की मी बसतो, तुम्हीच मला ओढून नेऊन जा जिथून मी आलो तिथे. One hour later. आता ऑटोमिक डोम म्युझियम, जिथं बॉम्बस्फोट झालेला त्या ठिकाणी आम्ही चाललो. ही बघा ती जी बिल्डिंग त्यांनी कसं ॲज अ टुरिस्ट स्पॉट म्हणून त्यांनी प्रिझर्व करून ठेवली आहे आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया बघा किती डेव्हलप झाला आहे. हे बघा
वाटतं का इथे कधी बॉम्ब अणुबॉम्ब पडलाय? किती शांत आणि सुंदर असं प्लेस आहे. पॉन्ड ऑफिस शांततेचं प्रतीक आहे. इथं स्वतः कंटिन्युअस एक आग जगत राहिली, कंटिन्युअस फ्लेम त्यांनी ठेवली आहे चालू. A few moments later. हॅलो, फायनली आता आम्ही हिरोशिमावरतून ओसाकाला निघालोय. खूप वर्षापासून हिरोशिमाला यायची इच्छा होती, पण कधी मुहूर्तच येत नव्हता. तर फायनली या गोल्डन वीकमुळे आम्ही ठरवलं जायचं म्हणजे जायचं. हिरोशिमा जर का तुम्हाला एका दिवसात म्हणजे हिरोशिमाला जर का यायचं झालं तर एक वन डे कमीत कमी 2 दिवस लागतील. एक डे हा पॉसिबल आहे तसा, पण खूप हेक्टिक आणि टीडियस होईल. कारण की ओव्हरऑल जर्नी जर का तुम्हाला हिरोशिमाची करायची असेल तर ती मॉर्निंग 7 o'clock पासून ते इव्हिनिंग 6:30 पर्यंतची टोटल जर्नी आहे. मॉर्निंग 7 o'clock ते इव्हिनिंग 6:30. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून तुम्ही मियाजिमाला जाणार, फर्स्ट मियाजिमा, आणि आफ्टरनूनमध्ये ऑटोमिक ते म्युझियम जे आहे जिथं ॲक्च्युली हिरोशिमाचं जिथं अणुबॉम्ब पडलेला ते ठिकाण, आणि त्यातनं त्यांनी हिरोशिमाबद्दलचे काही त्यांचे जुने फोटोज आणि व्हिडिओज आहेत त्यांचं प्रदर्शन म्हणता येईल. त्याचे एक म्युझियम त्यांनी बनवलं आहे. तिथं पण तुम्हाला 1.5-2 तास लागतात. त्यामुळे मॉर्निंग स्लॉट हा मियाजिमा आईसलँड आणि आफ्टरनून स्लॉट हा तुम्हाला ते म्युझियम एक्सप्लोर करायला. तर मॉर्निंग सेवजिमा हे तुम्ही फक्त आणि फक्त मॉर्निंगमध्येच करा. कारण तो जो आयकॉनिक गेट आहे, आयकॉनिक तोरी गेट, ते पूर्णपणे भरतीची सकाळची वेळ आहे, त्याच्यामध्येच ते पाण्याखाली जातं. त्यामुळे तुम्हाला सकाळचाच वेळ आहे ते बघायला. त्यामुळे असा तुम्ही प्लॅन करू शकता. पण खूप चांगला ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे हिरोशिमा. नक्की करा. आता बघू, सम्राटला आता झोपवलंय मी. खूपच ठीक आहे. बाय बाय. आता तुम्हाला ओसाकामध्ये 1-2 प्लेस जमलं तर दाखवतो.